नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच गुंतागुंतीच्या प्रवचनाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणात आपण अवतार ही सर्वसाधारण जागतिक संकल्पना आणि ख्रिस्ती धर्मातील देहधारण या संकल्पनेतील फरक समजून घेणार आहोत. कोणताही वेळ न दवडता थेट या विषयाच्या खोलात जाऊया. हा संपूर्ण विषय व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण प्रामुख्याने या 6 टप्प्यांमधून जाणार आहोत. अगदी अवतार शब्दाच्या व्याख्येपासून ते अंतिम पुनरागमनापर्यंतच्या सर्व संकल्पना आपण यात कव्हर करणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. अवतार या संकल्पनेची नेमकी व्याख्या काय आहे? प्रवचनाची सुरुवातच एका महत्त्वपूर्ण फरकाने होते. आपण सहसा अवतार हा शब्द वापरतो, पण ख्रिस्ती धर्मात याला देहधारण असं म्हटलं जातं. देहधारण हा मूळ लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ईश्वराने प्रत्यक्ष मानवी देह किंवा मांस धारण करणे असा होतो. आणि हा शब्द वारंवार अवतार घेण्याच्या सर्वसामान्य सांस्कृतिक कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, हे स्रोतात अगदी सुरुवातीला स्पष्ट केले. आता हेच वेगवेगळ्या धर्मांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर चित्र अधिक स्पष्ट होतं. हिंदू धर्मात असं मानलं जातं की दुष्टांचा नाश करण्यासाठी किंवा अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी देव वारंवार अवतार घेतो. बौद्ध धर्मात पुनर्जन्माच्या निरंतर चक्रावर भर दिलाय. दुसरीकडे मुस्लिम आणि शीख धर्मात देव प्रेषित किंवा गुरु पाठवू शकतो, पण स्वतः मानवरूप घेत नाही अशी धारणा आहे. आणि ऐतिहासिक ज्यू धर्माचा विचार केला तर दिवंगत प्रेषित त्यांचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी परत येऊ शकतात असा त्यांचा समज होता. यानंतर आपण वळतोय दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे. तो म्हणजे एकदाच देहधारण करण्याचा ख्रिस्ती नियम. इथे 2 विचारांमधील थेट विरोध अगदी ठळकपणे समोर येतो. एका बाजूला 84 लाख योनींमधून जाणारं चक्राकार अवतारांचं मॉडेल आहे, जिथे मागील अपयश सुधारण्यासाठी किंवा कार्य पूर्ण करण्यासाठी अनेक जन्म घेतले जातात. पण याउलट ख्रिस्ती धर्मशास्त्रानुसार देहधारण ही केवळ एकदाच अद्वितीय अशी घडणारी घटना आहे. ईश्वराने पुन्हा मानवी जन्म घेण्याची इथे कोणतीही शक्यता उरत नाही. आणि या एकदाच जन्म या युक्तिवादाचा मुख्य आधार काय असेल? तर तो आहे बायबलमधील हिब्रू 9:27चा हा संदर्भ. हा संदर्भ सांगतो की ज्याप्रमाणे माणसाचा मृत्यू फक्त एकदाच होतो आणि त्यानंतर न्यायनिवाडा होतो, अगदी तसंच ईश्वराचं मानवरूपात येणं हे सुद्धा फक्त आणि फक्त एकदाच घडू शकतं. आपला तिसरा मुद्दा आहे पुनर्जन्माविषयीच्या काही गैरसमजुतींना दिलेलं उत्तर. आता साहजिकच एक रंजक प्रश्न निर्माण होतो. जर पुनर्जन्माला मान्यताच नाही, तर मग जॉन द बॅप्टिस्ट म्हणजेच बाप्तिस्मा करणारा योहान नेमका कोण होता? खुद्द येशूच्या शिष्यांनाही हा प्रश्न पडला होता की जॉन हा प्राचीन प्रेषित इलिया याचाच प्रत्यक्ष पुनर्जन्म होता का? स्रोतामध्ये या प्रश्नाचं खूप छान स्पष्टीकरण दिलंय. इलिया परत येण्याबाबत एक प्राचीन भविष्यवाणी नक्कीच होती, पण जेव्हा जॉन द बॅप्टिस्टचा जन्म झाला तेव्हा तो इलियाचा भौतिक पुनर्जन्म नव्हता. स्पष्टीकरण असं सांगतं की तो इलियाचा स्वभाव आणि त्याची शक्ती घेऊन आला होता. जॉनने ते कार्य यशस्वीपणे पूर्ण केलं, पण तो एक पूर्णपणे स्वतंत्र व्यक्ती होता, पुनर्जन्म घेतलेला आत्मा नाही. याच मुद्द्याला बळकटी देण्यासाठी प्रवचनात एका जन्मांध माणसाच्या कथेचा संदर्भ येतो. माणसाला मिळणारे दुःख हे त्याच्या मागील जन्मातील कर्माची शिक्षा असते, हा समज इथे थेट खोडून काढलाय. त्याऐवजी हे अंधत्व ईश्वरी महिमा प्रकट करण्याची एक संधी होती, असे यात स्पष्टपणे म्हटलंय. आता आपण चौथ्या भागाकडे येऊया. देहधारणाचा मूळ उद्देश नक्की काय होता? जर देहधारण एकदाच होतं, तर त्या एकाच आयुष्यात नेमकं काय साध्य करायचं होतं याची एक अतिशय अचूक 4 टप्प्यांची मोहीम येथे सांगितली आहे. 1. पापांचं कायमचं उच्चाटन करण्यासाठी बलिदान देणं. 2. सैतान आणि मृत्यूची शक्ती पूर्णपणे संपुष्टात आणणं. 3. जुन्या करारातील रोजच्या याजक प्रथेला कायमचं मोडीत काढणं. आणि 4. अदृश्य ईश्वराला मानवजातीसमोर प्रत्यक्ष मूर्त रूपात आणणं. या 4 गोष्टींमुळे ईश्वराला पुन्हा अवतार घेण्याची कधीच गरज उरली नाही. 5वा मुद्दा आणखीच कुतूहल वाढवणार आहे. येशूचं यहोवा आहे हे कसं ओळखलं जातं? इथे थेट मुळावर बोट ठेवणारा प्रश्न विचारला गेलाय. नक्की कोणी देहधारण केलं? वक्त्याने अगदी ठामपणे सांगितले की पृथ्वीवर आलेली व्यक्ती कोणी नव्याने निर्माण झालेला देवदूत किंवा दुय्यम दूत नव्हती, तर तो इस्रायली लोकांचा प्रत्यक्ष प्राचीन देव स्वतः मानव रूपात आला होता.
आणि हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी खूप रंजक दुवा जोडलाय. पॉलने लिहिलेल्या नवीन करारातील एका वचनाला जोएलच्या अत्यंत प्राचीन भविष्यवाणीशी जोडलंय. यातून ते हे स्पष्ट करतायत की येशू हाच यहोवाचा थेट देहधारी अवतार आहे. आता आपण पोचलो आहोत आपल्या शेवटच्या म्हणजे 6व्या टप्प्यावर, अंतिम पुनरागमन. इथे पहिले आगमन आणि दुसरे आगमन यातील फरक खूप महत्त्वाचा आहे. पहिलं आगमन हे पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी कमकुवत मानवी देह घेण्याबाबत होतं, पण जेव्हा येशू परत येईल तेव्हा तो आकाशातून एका विजयी, पुनरुत्थान झालेल्या राजाच्या रूपात मृत्यूवर अंतिम विजय मिळवण्यासाठी येईल. आणि हे अतिशय स्पष्ट केलंय की ते काही नव्याने जन्माला आलेलं बाळ किंवा नवीन अवतार नसून तोच पूर्वीचा येशू असेल. शेवटी जाता जाता एका सखोल प्रश्नावर विचार करूया. ईश्वरी हस्तक्षेप केवळ एकदाच होतो आणि तो कधी परतत नाही, ही संकल्पना जर आपण मान्य केली तर आपल्या आयुष्यातील वेळेचं महत्त्व आणि विश्वासाची खोली कशी बदलते? खरोखर अनंत काळाबद्दलचे हे वेगवेगळे दृष्टिकोन आजच्या आपल्या वर्तनाला कसा आकार देतात हा विचार करायला लावणारा विषय आहे. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया, पण हा प्रश्न नक्कीच आपल्याला बरंच काही विचार करायला भाग पाडेल.